दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारातील ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसापासून नादुरुस्त असल्यानं महिलांसह संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य उपविभागीय वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं। निळवंडी शिवारातील ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्यानं पाण्या वाचून द्राक्षबागा, भाजीपाला आदी पिकांना फटका बसला आहे। शेती पंपासाठीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांना 48 तासात महावितरणच्या वतीनं देणं बंधनकारक असतानाही तब्बल 15 ते 20 दिवस झाले असतानाही दुर्लक्ष केल्यानं संतप्त शेतकरी आणि महिलांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडलं। यावेळी पंचायत समिती सदस्य कैलास पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता। 6 दिवसापासून आमची डीपी जळाली, अजूनही आम्हाला डीपी मिळत नाही। आमची ही मागणी चांगली केली पाहिजे, तुम्हाला ताबडतोब डीपी आला पाहिजे, नाही तर आम्ही ठिव्या सोडणार नाही। आमच्या मालाची परिस्थिती आम्हाला पावत नाही। निळवंडी कॅनल लगतची डीपी 8 ते 10 दिवसापासून जळाली असून वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्याची त्यांनी दखल घेतली नाही। कुठल्याही प्रकारची उडीचे उत्तरं देऊन वरती साहेबांना फोन करा, अमुक करा, तमुक करा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि ते आज सकाळी 10 वाजेपासून उपोषणाला ऑफिसच्या समोर बसले। तरी त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या नुकसानीला जबाबदार संबंधित अधिकारी राहतील। आपलं पंचायत समितीच्या मीटिंगच्या वेळेस आम्ही तिथं यांना विचारलं असता यांनी सांगितलं 24 तासाच्या आत आम्ही डीपी देतो, आम्ही कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही याची आम्ही मागणी करत नाही। तर मग असं असताना आज ह्या डीपीची अवस्था अशी का झाली? आणि 8-8, 10-10 दिवस होऊनही जर हे म्हणता अजून 22 नंबर आहे आणि ते 22 नंबर कधी खाली व्हायचे, कधी डीपी मिळायची? तोपर्यंत मुरमाटी क्षेत्र असल्यामुळं 8 ते 10 दिवस हे क्षेत्र दम धरू शकत नाही। तर त्या शेतकऱ्यांना काय पर्याय? किंवा ते लाखोचं होणारं नुकसान सगळे एक्सपोर्ट द्राक्ष आहे त्या परिसरामध्ये। तर त्वरित या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावा आणि त्यांना डीपी मिळवून द्यावा एवढी। गावाचे लोक ट्रान्सफर रोहित्रासाठी आलेले आहेत, परंतु त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। याची सुद्धा मी दखल घेतली आहे, याची कल्पना सुद्धा दखल आमच्या वरिष्ठांनी देखील घेतली आहे। परंतु सध्या ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आपण त्यांना सध्या देऊ शकत नाही। तत्पूर्वी आमचे जे वरिष्ठ अधिकारी ते स्वतः या गोष्टीसाठी प्रयत्न करून आपण लवकरात लवकर त्यांचा ट्रान्सफरचा प्रयत्न करू आणि याच्यामध्ये 100% आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। त्यांच्या भावना आम्हाला सर्व कळल्या आहेत, परंतु तांत्रिक बाबी असल्यामुळे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल नसल्यामुळे आपण त्यांना सध्या आज देऊ शकत नाही। तर ही जास्तीत जास्त आपल्याला देण्याचा कसा कमी करता येईल त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून वरिष्ठांना सुद्धा देखील सांगेन। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्द, दिंडोरी।